नमस्कार मंडळी, मी गौरी आणि आज आपण बनवणार आहोत एकदम टेस्टी पनीर बिर्याणी। रेस्टॉरंटसारखी बिर्याणी बनवायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर बघूयात पनीर बिर्याणी कशी करायची, अगदी सोप्या पद्धतीने झटपट घरच्या घरी। नमस्कार, मी गौरीज चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आणि हो, सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा, म्हणजे यासारखे छान छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत नक्की पोचतील। इथे एक मोठ्या भांड्यामध्ये आपण 2 वाटी तांदूळ घेतलेला आहे। हा बासमती तांदूळ घेतला आहे आणि त्याच्या तिप्पट साधारण आपण पाणी घ्यायचं आहे। यामध्ये आपण सगळे खडे मसाले, तसंच आपण त्यामध्ये थोडंसं तेल आणि मीठ असं घालून ते छान उकळून घ्यायचं आहे। गॅस मोठाच ठेवायचा आहे। तांदूळ कोलम किंवा बासमती कोणताही घेतला तरीही चालेल। आता आपण या तांदळामध्ये लिंबू अर्ध पिळलेला आहे। इथे आपण बघतोय हे सगळं कांदा, तसंच आपण एका बाजूला सगळे लसूण, नंतर पनीर आणि गरम मसाला सगळं एका बाजूला आधीच काढून ठेवलंय। आता तेल घेतलंय एका पॅनमध्ये, त्यामध्ये आपण मिरची, लसूण आणि गरम मसाला, यामध्ये दालचिनी, तमालपत्र, तसंच आपण जेवढे गरम मसाले आहेत, लवंगा 4-5 आपण मिरी, असं सगळं घेतलेलं आहे। डिस्क्रिप्शनमध्ये सगळं साहित्य देत आहे। आता यामध्ये आपण कांदा वगैरे सगळं परतून घेतलं। यामध्ये मसाल्याचं वाटण घालायचं आहे। डिस्क्रिप्शनमध्ये वाटण काय घेतलं त्याचं साहित्य देत आहे। दुसऱ्या बाजूला आपण यामध्ये हळद, तिखट आणि पनीर हे त्या कांद्यामध्ये घातलेलं आहे। छान सगळं परतून घेतलेलं आहे। त्यामध्ये मीठ घातलं आता, तसंच थोडीशी साखर, आणि दुसऱ्या बाजूला जो तांदूळ शिजवून आपण घेतलेला आहे त्याचं थोडंसं पाणी, शिजवलेल्याच तांदळाचं पाणी आपण पनीर आणि जो मसाला तयार केलेला आहे दुसऱ्या बाजूला कढईमध्ये, त्यामध्ये आपण घातलेलं आहे आणि त्यामध्येच ते शिजवलेलं आहे। आता आपण लेयर करतोय, त्यामध्ये आपण तांदूळ बाजूला जो शिजवून घेतलेला आहे तो आपण त्यामध्ये एक एक लेयरनी असं त्यावरती मसाल्यावरती आपण घालतोय। यामधला तांदूळ हा 80% हा शिजवूनच घ्यायचा आहे आधी, आणि पाणी न काढता त्याचा उपयोग आपण मसाला शिजवण्यासाठी आपण वापरणार आहोत। म्हणजेच भात शिजतानाचं जे पाणी आहे ते आपण टाकून द्यायचं नाही, त्याचाही आपण मसाला शिजवण्यासाठी उपयोग केलेला आहे। लेयर्स झाल्यानंतर आपण बिर्याणी मसाला किंवा अगदी घरगुती मसाला तुम्ही वरून घातला तरीही चालेल। त्यावरतीच 2 चमचे साजूक तूप आपण घालणार आणि त्यावरती आपण झाकण घालून त्याला छान दम आणणार आहोत। अगदी 2 मिनिट छान झाकण घालून आपण वाफ आणलेली आहे आणि आता आपली बिर्याणी तयार झाली। त्याबरोबर हे रंगीत दिसतंय ते सॅलड अप्रतिम लागतं। धन्यवाद।